शिव म्हणजे काय? शिव म्हणजे नाव नाही, शिव म्हणजे रूप नाही, शिव म्हणजे केवळ देव नाही, शिव म्हणजे अवस्था. ज्या क्षणी मन शांत होतं, ज्या क्षणी राग थांबतो, ज्या क्षणी अहंकार विरघळतो, त्या क्षणी मन शिव होतं. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे नाव नाही, शिव म्हणजे रूप नाही, शिव म्हणजे केवळ देव नाही, शिव म्हणजे आहे अवस्था. ज्या क्षणी मन शांत होतं, ज्या क्षणी राग थांबतो, ज्या क्षणी अहंकार विरघळतो, त्या क्षणी मन शिव होतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा सत्याच्या प्रवासाला निघालो आहोत ज्याला शब्द कमी पडतात पण अनुभूती सर्व काही सांगते. आजचा विषय आहे शिव म्हणजे काय. हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ अनुभवण्यासाठी आहे. जर मनात गोंधळ असेल, जर आयुष्यात दुःख, राग, अस्वस्थता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आज तुम्हाला शिव नक्की भेटेल. मंडळी, तुमची इच्छा, आकांक्षा जी काही आहे ती आज नक्की व्यक्त करा तुमच्या शिवसमोर. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. देव की अवस्था. शिव काय आहे? एक देव आहे की अवस्था आहे? बहुतेक लोक विचारतात शिव म्हणजे देव का? पण प्राचीन ऋषी विचारायचे देव म्हणजे काय? देव म्हणजे जो बाहेर नाही, देव म्हणजे जो आत नाही, देव म्हणजे सर्व काही. देव म्हणजे जो बाहेर नाही, देव म्हणजे जो आत आहे. शिव कोणत्याही मंदिरात बांधलेला नाही, शिव कोणत्याही मूर्तीत अडकलेला नाही. शिव म्हणजे पूर्ण शांतता, पूर्ण स्वीकार, पूर्ण जागरूकता. जेव्हा तुमचं मन विचारांच्या गर्दीतून बाहेर पडतं किंवा विचाराच्या गर्दीतून बाहेर येते तेव्हा मी विरघळतो. मी म्हणजे मीपणा. जेव्हा जे उरतं ते म्हणजे शिव. जेव्हा तुम्ही मी म्हणायचा प्रयत्न करत नाहीत तेव्हा तुम्ही शिव बनलात. म्हणूनच शिवाला म्हणतात आदियोगी. सगळ्यात पहिला योगी म्हणजेच आदियोगी, पहिला योगी. कारण योग म्हणजे काय? मनाला स्थिर करणं, स्वतःला ओळखणं. आणि स्वतःला ओळखतो जो, तोच शिवाला ओळखतो असं म्हटलं जातं. शिवलिंग म्हणजे काय? काही लोक म्हणतात तो फक्त दगड आहे, पण ऋषी म्हणतात तो आनंदाचा किंवा अंताचा संकेत आहे. अनंत, अंत. शिवलिंगाला ना सुरुवात आहे ना शेवट. जसं विश्वाला नाही तसंच जसं आत्म्याला नाही. लिंग म्हणजे चिन्ह. शिवलिंग म्हणजे निर्गुणातून सगुणाकडे नेणारा दरवाजा. जेव्हा भक्त शिवलिंगावर जल अर्पण करतो तेव्हा तो बाहेरचा दगड नाही, तो स्वतःच्या अहंकारावर जल अर्पण करतो असं म्हटलं जातं. मंडळी, तुम्ही जेव्हा शिवाला प्रार्थना करता किंवा शिवलिंगावरती जल अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या शिवलिंगावरती पाणी टाकता ना, तेव्हा तुमच्या अहंकारावर सुद्धा जल अर्पण करा असं म्हटलं जातं. कैलास पर्वत हा आतला पर्वत म्हणजेच कैलास म्हणजे फक्त तिबेटमधील पर्वत नाही. कैलास म्हणजे मानवाच्या मस्तकातील सर्वोच्च बिंदू आहे, जिथे विचार थांबतात, जिथे शब्द थांबतात किंवा संपतात, जिथे फक्त अनुभव उरतो. शिव तिथे ध्यानात बसलेले असतात, कारण शिव नेहमी ध्यानातच असतात. ध्यान म्हणजे पळणं नाही, ध्यान म्हणजे वास्तवाला सामोरं जाणं आहे. मृत्यूची आठवण म्हणजे काय? तर भस्म. भस्म आहे मृत्यूची आठवण. शिव अंगाला भस्म लावतात असं का बरं होतं? कारण भस्म सांगतं हे शरीर नश्वर आहे. आज ज्याचा गर्व आहे ना तुला, तो उद्या राख होणार आहे. जे हे समजतात तेच खरे मुक्त होतात. भस्म म्हणजे निराशा नाही, भस्म म्हणजे स्वातंत्र्य. नंदी, नंदीचा अर्थ काय? तर संयम आणि श्रद्धा. नंदी शिवाचं वाहन नाही, नंदी म्हणजे संयम आहे. जो संयमी आहे तोच शिवापर्यंत पोहोचतो. म्हणूनच नंदी नेहमी शिवाकडे पाहत बसलेला असतो. तो हलत नाही, तो तक्रार करत नाही, तो फक्त विश्वास ठेवतो. तो सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे आपल्या शिवाचा, महादेवाचा. तिसरा डोळा काय सांगतं? जागरूकतेचं प्रतीक. शिवाचा तिसरा डोळा म्हणजे राग नाही, तो आहे जागरूकता आहे. तो जो अज्ञान जाळतो, जो असत्य नष्ट करतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात सत्य दिसायला लागतं तेव्हा
समजा तुमचा तिसरा डोळा उघडतो आहे असं समजायचं. नटराज. नटराज काय आहे? जीवनाचं नृत्य. शिव नटराज रूपात का नसतात? कारण जीवन स्थिर नाही. जीवन सतत बदलत असतं. निर्मिती, स्थिती, विनाश हे नृत्य आहेत. आणि जो या नृत्याला स्वीकारतो तो दुःखात अडकत नाही असं म्हटलं जातं. शिव मशनात का बरं राहतो? शिव मशनात राहतात कारण जिथे सगळं संपतं तिथूनच सत्य सुरू होतं. स्मशनात म्हणजे भय नाही, स्मशनात म्हणजे जागृती. शिव आणि पार्वती संतुलन. शिव म्हणजे शुद्ध चेतना, पार्वती म्हणजे शक्ती. दोघांशिवाय जीवन अपूर्ण आहे. ज्ञान, क्रिया आणि शांतता आणि ऊर्जा दोन्ही एकत्र, तेच अर्धनारी नटेश्वर. शिव तुमच्यामध्ये कसा जागा होतो बरं? शिवाला भेटायला कुठे जायचे नाही. म्हणजेच शिव आत आहे. जेव्हा राग थांबतो, जेव्हा आपण सत्य स्वीकारतो, जेव्हा स्वीकार वाढतो, जेव्हा अहंकार कमी होतो, तेव्हा शिव प्रकटतो आपल्या मनामध्ये, आपल्या स्वतःमध्ये. शिव म्हणजेच देव नाही, शिव म्हणजे अवस्था आहे. आज जर हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन थोडं शांत झालं असेल ना, तर समजा तुम्ही शिवाला भेटलात. म्हणा बरं कमेंटमध्ये ओम नमः शिवाय. ज्या क्षणी मन शांत होतं, राग विरतो, भीती गळून पडते आणि मीपणा विरघळतो, त्या क्षणी मन शिव होतं. शिव म्हणजे पूर्ण शांतता, पूर्ण जागरूकता, कोणतीही अपेक्षा नसलेली स्वीकृती. शिव निर्माण करत नाहीत, शिव नष्टही करत नाहीत. शिव साक्षी असतात. म्हणूनच म्हणतात शिव ध्यानात असतात. कारण ध्यान म्हणजे पळणं नाही, ध्यान म्हणजे स्वतःकडे परत येणं, ध्यान म्हणजे सर्व काही. शिव स्मशनात राहतात कारण जिथे सगळं संपतं तिथूनच सत्य सुरू होतं. शिव भस्म लावतात कारण ते आठवण करून देतात, हे शरीर नाहीस आहे, तू कधी ना कधी नाहीसास आहेस. शिव तिसरा डोळा उघडतात कारण अज्ञान जळायला हवं ज्ञानासाठी. शिव म्हणजे बाहेर शोधायची गोष्ट नाही, शिव म्हणजे आत असतो. शिव म्हणजे तू स्वतः. जेव्हा तू शांत असतोस तेव्हा. शिव म्हणजे देवाची मूर्ती नाही, शिव म्हणजे स्थिती आहे. ज्या क्षणी मन गोंगाट थांबतो, विचार शांत होतात, अहंकार विरघळतो, ज्या क्षणी ते उरतं, तेच शिव. शिव म्हणजे शांतता, सत्य आणि जागरूकता. शिव काही मागत नाहीत, शिव काही देत नाहीत, शिव फक्त आहेत. म्हणूनच म्हणतात शिव ध्यानात असतात. कारण ध्यान म्हणजे स्वतःला ओळखणं. शिव बाहेर नाही, शिव आत आहे. ज्या दिवशी स्वतःला ओळखशील त्या दिवशी तू शिवाला ओळखशील असं म्हटलं जातं. शिव म्हणजे अहंकाराचा अंत, शिव म्हणजे सत्याची जाणीव, शिव म्हणजे विचारांपलीकडचं अस्तित्व, शिव म्हणजे स्वीकार, शिव म्हणजे मोकळेपणा, शिव म्हणजे मुक्ती, भीतीची मुक्ती, शिव म्हणजे रागावरती विजय, शिव म्हणजे संयम, शिव म्हणजे करुणा, शिव म्हणजे साक्षीभाव. शिव आहे आतली शक्ती, शिव आहे मौन. शिव म्हणजेच काय तर ध्यान. शिव म्हणजे पूर्णतः, शिव म्हणजे अनंत, शिव म्हणजे अंत, शिव म्हणजे सुरुवात नाही, शिव म्हणजे शेवट पण नाही, शिव म्हणजे कालातीत, शिव म्हणजे अविनाशी, शिव म्हणजे आत्मा, शिव म्हणजे आत्मज्ञान. शिव म्हणजे काय तर बंधनातून मुक्ती, शिव म्हणजे सत्याचं धैर्य, शिव म्हणजे अंतर्मुखता, शांतीचा स्रोत, भस्माची आठवण. शिव म्हणजे नश्वरतेचं भान, शिव म्हणजे मृत्यूचं भय नाही, जीवनाचा स्वीकार. नटराज ज्याची नृत्य, बदलाची तयारी, सृजन, स्थिती, विलय, समतोल. शिव म्हणजे अर्धनारी नटेश्वर, चेतना, शक्तीशी एकरूपता, कैलासातील शांतता. शिव म्हणजे मनाचं शिखर, शिव म्हणजे तिसरा डोळा, शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे अज्ञानाचा नाश, शिव म्हणजे प्रकाश, शिव म्हणजे स्पष्टता, शिव म्हणजे अंतर्दृष्टी, शिव म्हणजे स्मशनाचं सत्य, शिव म्हणजे भयापलीकडचं धैर्य, नंदीचा संयम, भक्तीची शुद्धता, अपेक्षा रहित प्रेम, समर्पण, नम्रता. शिव म्हणजे काय तर स्वातंत्र्य,
शिव म्हणजे नियमांपलीकडचं सत्य. शिव म्हणजे धर्माची मूळ भावना. शिव म्हणजे कर्मातून मुक्ती. शिव म्हणजे योगाचा मार्ग, आदियोगी, श्वासातील शांती, हृदयातील मौन, मनाचं आकाश, विचारांचा विराम. शिव म्हणजे साक्षी राहणं. शिव म्हणजे मीपणाचा क्षय. शिव म्हणजे अस्तित्वाची जाणीव. शिव म्हणजे आतला गुरु. शिव म्हणजे प्रश्नांपलीकडचं उत्तर. शिव म्हणजे अनुभव. शिव म्हणजे शब्दांपलीकडचं सत्य. शिव म्हणजे साधेपणा. शिव म्हणजे निर्विकारता. शिव म्हणजे समाधान. शिव म्हणजे अंतर्मनाचं हास्य. शिव म्हणजे सहनशीलता, स्थैर्य. शिव म्हणजे जागेपणीची झोप. शिव म्हणजे झोपेतील जागरूकता. शिव म्हणजे श्वास प्रश्वासाचं भान, वर्तमानात जगणं. शिव म्हणजे आसक्तीचा अंत. शिव म्हणजे मुक्त मन, रिकामेपणातील पूर्णता, अनासक्ती, अंतरीची शांती, प्रेमाचं मौन, बाहेर शोधायचं नाही. शिव म्हणजे जे आत असतं ते बाहेर नाही शोधायचं. शिव म्हणजे आत सापडणे. शिव म्हणजे तूच आहेस. शिव म्हणजे तुझे खरे स्वरूप. शिव म्हणजे शांत असणं. शिव म्हणजे जागृत असणं. शिव म्हणजे स्वीकारणं. शिव म्हणजे मोकळंपण. शिव म्हणजे सत्याची एक रूप होणं. शिव म्हणजे तू जेव्हा तू शांत असतोस. शिव म्हणजे सत्य. शिव म्हणजे श्वासातील स्थिरता, विचारांमधील पोकळी, न बोलताही समजणं, न मागताही मिळणं, न धरताही मुक्त असणं. शिव म्हणजे आतली गूढ शांती. शिव म्हणजे नकारातही स्वीकार. शिव म्हणजे गोंधळातही स्पष्टता, वेदनेतही स्थैर्य, आनंदापलीकडचं समाधान. शिव म्हणजे क्षणात जगणं. शिव म्हणजे वर्तमानाशी मैत्री. शिव म्हणजे आठवणींपलीकडचं भान. शिव म्हणजे भविष्याची भीती न बाळगणं. शिव म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणा, आतला आवाज, मौनातला संवाद, निसर्गाशी एकरूपता. शिव म्हणजे पर्वतासारखी स्थिरता, नदीसारखा प्रवाह, आकाशात सारखं विशाल मन, वादळातही शांत केंद्र. दुःखाला विरोध नाही, सुखाची जाणीव नाही, सुखाला चिटकून न राहणं म्हणजे शिव. समभाव, नफ्या तोट्याकडची जगणं. शिव म्हणजे यशात नम्रता. शिव म्हणजे अपयशात धैर्य. शिव म्हणजे स्वतःवर विश्वास. शिव म्हणजे नंदीचा संयम, डमरूची लय, त्रिशूलाचा समतोल. शिव म्हणजे गंगेचा शीतल प्रवाह. शिव म्हणजे जटांतील आकाश, चंदाची शीतलता, विष पचवण्याची ताकद. शिव म्हणजे नीलकंठाचं धैर्य. शिव म्हणजे संकटात उभं राहणं. शिव म्हणजे दुसऱ्यासाठी सहन करणं. शिव म्हणजे करुणेचं मूळ. शिव म्हणजे क्षमा. शिव म्हणजे नसूड न्याय. शिव म्हणजे सत्यासाठी उभं राहणं. शिव म्हणजे भीतीला सामोरं जाणं. शिव म्हणजे मृत्यूची आठवण. शिव म्हणजे मृत्यूचा स्वीकार. शिव म्हणजे अमरतेचं भान, आत्म्याची ओळख, देहापलीकडचं अस्तित्व, मनापलीकडचं सत्य, बुद्धीपलीकडची अनुभूती, प्रश्न न उरणं, उत्तराची गरज न भासणं. शिव म्हणजे साधेपणा. शिव म्हणजे बाह्य दिव्य दिखाव्यापासून दूर. शिव म्हणजे मुक्त हृदय. शिव म्हणजे सत्य उघडणं. शिव म्हणजे भ्रम तुटणं. शिव म्हणजे अज्ञानाचा अंधार नाहीसा होणं. शिव म्हणजे अंतरंगातील प्रकाश. शिव म्हणजे समाधीची चाहूल. शिव म्हणजे चित्ताची एकाग्रता. शिव म्हणजे प्राणाची शुद्धता. शिव म्हणजे श्वासावर लक्ष. शिव म्हणजे लोकमताची चिंता नाही. शिव म्हणजे अंतःकरणाचं ऐकणं. शिव म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. शिव म्हणजे चुका मान्य करणं. शिव म्हणजे बदल स्वीकारणं. शिव म्हणजे बाह्य दिखाव्यापासून दूर. शिव म्हणजे साध्या जीवनात गूढता. शिव म्हणजे जुनं सोडणं, नव्याला सामोरं जाणं. शिव म्हणजे प्रवासात आनंद. शिव म्हणजे थांबण्यातही गती. शिव म्हणजे गतीतही स्थैर्य. शिव म्हणजे द्वैताचं अंत, अद्वैताचं अनुभूती. शिव म्हणजे मी तू नाहीसा होणं. शिव म्हणजे सर्वात एक तत्व. शिव म्हणजे
प्रेमाची शांतता. शिव म्हणजे आसक्ती विरहित प्रेम. शिव म्हणजे भक्तीची शुद्धता. शिव म्हणजे ज्ञानाची परिपक्वता. शिव म्हणजे परंपरेपलीकडचं सत्य. शिव म्हणजे रूढींचा प्रश्न. शिव म्हणजे प्रश्नातली प्रामाणिकता. शिव म्हणजे शोधाची आग. शिव म्हणजे अनुभवाची शांती. ग्रंथापलीकडचं ज्ञान. गुरु आत सापडणं. शिव म्हणजे स्व अनुभव. शिव म्हणजे स्वतःचा साक्षात्कार. शिव म्हणजे स्वतःशी भेट. वेळेचं भान नाही. शिव म्हणजे वेळेचं भान नाही. शिव म्हणजे क्षणात अनंत. शिव म्हणजे अनंतात क्षण. शिव म्हणजे काळाचा साक्षीदार. काळापलीकडचं अस्तित्व. शिव म्हणजे जन्म मरणाच्या पलीकडे. शिव म्हणजे पुनर्जन्माची भीती नाही. शिव म्हणजे काय? शिव म्हणजे मुक्तीची चाहूल. शिव म्हणजे कैवल्य. शिव म्हणजे निर्वाण. शिव म्हणजे दुःखाचं रूपांतर. शिव म्हणजे वेदनेतून शहाणपण. शिव म्हणजे आघातातून करुणा. शिव म्हणजे अपमानातून नम्रता. शिव म्हणजे संकटातून सामर्थ्य. शिव म्हणजे जीवनाचं नृत्य. शिव म्हणजे नटराजाची लय. शिव म्हणजे सृजन स्थिती लय. शिव म्हणजे बदलाचा स्वीकार. शिव म्हणजे स्थैर्याचा आधार. शिव म्हणजे शांततेतील शक्ती. शिव म्हणजे अर्धनारी नटेश्वराचं संतुलन. शिव म्हणजे शक्तीतील शांती. शिव म्हणजे पुरुष प्रकृतीचा समन्वय. विचारकृतीचं ऐक्य. ज्ञान कर्माचा संगम. शिव म्हणजे भक्त भगवानाचं ऐक्य. शिव म्हणजे अंतर कमी होणं. शिव म्हणजे अंतर नाहीस होणं. शिव म्हणजे एकच असणं. शिव म्हणजे अनंत असणं. शिव म्हणजे श्रद्धा पण आंधळही नाही. शिव म्हणजे बुद्धी पण अहंकारी नाही. शिव म्हणजे विज्ञानाशी संवाद. शिव म्हणजे अनुभवाची कसोटी. शिव म्हणजे सत्याची निर्भयता. शिव म्हणजे प्रश्न विचारण्याचं धैर्य. शिव म्हणजे उत्तर स्वीकारण्याची तयारी. बदलायची तयारी. स्थिरतेत बदल. बदलात स्थिरता. अंतरीची साधना. रोजचा सराव. श्वास प्रश्वासाचं भान. शिव म्हणजे चालण्याचं ध्यान. शिव म्हणजे कामात साधना. शिव म्हणजे सेवा निष्काम कार्य कर्म. शिव म्हणजे अपेक्षेविना देणं. शिव म्हणजे कर्तृत्वाविना अहंकार. शिव म्हणजे परिणामांशी अलिप्तता. शिव म्हणजे पूर्णतेचा स्वीकार. शिव म्हणजे परिपूर्णतेचा अट्टहास नाही. शिव म्हणजे चुका शिकवतात. शिव म्हणजे वाढीचा मार्ग. आतली प्रगती. शिव म्हणजे बाह्य यश गौण. शिव म्हणजे अंतर्गत शांतता प्रधान. शिव म्हणजे मनाचं आरोग्य. शिव म्हणजे आध्यात्मिक अस्वस्थता. शिव म्हणजे स्वास्थ्य. शिव म्हणजे संतुलिततेतून मुक्ती. शिव म्हणजे स्पर्धेपलीकडचं समाधान. शिव म्हणजे स्वतःशी स्पर्धा आजकालपेक्षा चांगलं. शिव म्हणजे प्रगती पण शांतीसह. शिव म्हणजे संतुलित जीवन. शिव म्हणजे साधं पण खोल. शिव म्हणजे महत्वाकांक्षा पण मर्यादित. शिव म्हणजे प्रगती पण शांतीसह. शिव म्हणजे स्वतःशी स्पर्धा. शिव म्हणजे कमी शब्द जास्त अर्थ. शिव म्हणजे मौनातील गूढता. शिव म्हणजे भीतीवर प्रकाश. शिव म्हणजे अंधारात दीप. निराशेत आशा. आशेपलीकडचं स्थैर्य. भरोसा. स्वतःवर श्रद्धा. शिव म्हणजे अस्तित्वावर श्रद्धा. शिव म्हणजे जीवनावर श्रद्धा. शिव म्हणजे मृत्यूवरही श्रद्धा. शिव म्हणजे चक्र पूर्ण होणं. शिव म्हणजे अंतःकरणातून शुद्ध असणं. शिव म्हणजे अंतःकरण शुद्ध करणं. शिव म्हणजे भावनांचं निरीक्षण. शिव म्हणजे भावनांत वाहून न जाणं. शिव म्हणजे प्रतिक्रिया कमी. शिव म्हणजे प्रतिसाद जागरूक. शिव म्हणजे संयमी शब्द. शिव म्हणजे मितभाषा. शिव म्हणजे सत्यभाषण. शिव म्हणजे कटुतेविना स्पष्टता. शिव म्हणजे करुणेने ठामपणा. शिव म्हणजे क्षणाक्षणाला जाग असणं. शिव म्हणजे बेहोश जगणं नाही. शिव म्हणजे सवयींची जाणीव. शिव म्हणजे सवयी बदलणं. मुक्त श्वास. ताणमुक्त मन. शांत झोप. स्वप्नातही भान. जागेपणाची
जागेपणीची झोप, शिव म्हणजे झोपेतही जागरूकता, शिव म्हणजे देहाची काळजी, शिव म्हणजे मनाची शुद्धता, आहारात संतुलन, शिव म्हणजे विचारात पवित्रता, शिव म्हणजे कृतीत प्रामाणिकपणा, निसर्गाशी ताळमेल, शिव म्हणजे ऋषींशी सुसंगती, शिव म्हणजे सूर्य चंद्राचा सन्मान, पंचमहाभूतांची जाणीव, शिव म्हणजे पृथ्वीशी नातं, शिव म्हणजे पाण्याचा आदर, शिव म्हणजे अग्नीचा सन्मान, शिव म्हणजे वाऱ्याची कृतज्ञता, शिव म्हणजे आकाशाची विशालता, तत्वज्ञानाचा अनुभव, शिव म्हणजे तत्वांचा सराव, शिव म्हणजे जीवनात उतरणं, शिव म्हणजे केवळ वाचन नाही, शिव म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती, शिव म्हणजे अनुभवातून ज्ञान, शिव म्हणजे भक्तीचा गोंधळ नाही, शिव म्हणजे शांत भक्ती, शिव म्हणजे दिखाव्यातून विना पूजा, शिव म्हणजे दिखाव्या विना पूजा, शिव म्हणजे अंतरीची आराधना, शिव म्हणजे रोजची साधना, शिव म्हणजे रोजची आराधना, शिव म्हणजे क्षणोक्षणी स्मरण, शिव म्हणजे नामातली शांती, मंत्रातली लय, शिव म्हणजे जपामध्ये जे जप करतो ना आपण त्या जपातली एकाग्रता, शिव म्हणजे अंतरीचा ओंकार, शिव म्हणजे ओंकाराचं मौन, शिव म्हणजे शब्द संपल्यानंतरचं सत्य, शिव म्हणजे सांगता न येणारी अनुभूती, शिव म्हणजे अनुभवल्यावरची शांत हसू, शिव म्हणजे प्रश्न न उरणं, शिव म्हणजे शोधाची समाप्ती, शिव म्हणजे शोधकर्त्याचं विलयन, शिव म्हणजे शोध करता एक, शिव म्हणजे द्वैताचा अंत, शिव म्हणजे अद्वैताची जाणीव, एकत्र एकच चेतना, शिव म्हणजे सर्वत्र एकच चेतना, शिव म्हणजे प्रत्येकात तोच प्रकाश, शिव म्हणजे वेगळेपणाचा भ्रम, शिव म्हणजे मी कमी होणं, शिव म्हणजे आपण वाढणं, शिव म्हणजे विश्वाशी नातं, शिव म्हणजे विश्वच स्वतः, शिव म्हणजे आत बाहेर नाही, शिव म्हणजे सर्वत्रच, शिव म्हणजे सहजता, शिव म्हणजे प्रयत्न विना असणं, शिव म्हणजे कृत्रिमपणा नाही, शिव म्हणजे नैसर्गिक असणं, जसं आहे तसं प्रतिकार नाही, शिव म्हणजे प्रवाहात वाहणं, शिव म्हणजे योग्य वेळी थांबणं, शिव म्हणजे योग्य वेळी सोडणं, शिव म्हणजे योग्य वेळी धरणं, शिव म्हणजे विवेक, शिव म्हणजे कैलास, शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे विवेक वैराग्य संतुलन, शिव म्हणजे आकर्षणाचं भान, शिव म्हणजे आसक्ती टाळणं, शिव म्हणजे मोहाचा निरीक्षण, शिव म्हणजे मोहातून बाहेर येणं, शिव म्हणजे स्वातंत्र्य, शिव म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य, शिव म्हणजे बाह्य बंधनातूनही मुक्ती, शिव म्हणजे परिस्थितीपेक्षा मोठं असणं, शिव म्हणजे स्थैर्याचा स्रोत, शिव म्हणजे स्वतःवर आधार, शिव म्हणजे गुरुची गरज नाही, शिव म्हणजे गुरु आत सापडणं, शिव म्हणजे स्वतःचा प्रकाश, शिव म्हणजे स्वतःची वाट, शिव म्हणजे स्वतःची जबाबदारी, शिव म्हणजे मन परिस्थितीवर अवलंबून नाही, शिव म्हणजे परिस्थितीपेक्षा मोठं असणं, शिव म्हणजे बाह्य बंधनातूनही मुक्ती, शिव म्हणजे भक्ती योग, शिव म्हणजे गुरुची गरज, शिव म्हणजे आत सापडणं, शिव म्हणजे शोधणं, शिव म्हणजे सापडणं, शिव म्हणजे स्वतःचा प्रकाश, शिव म्हणजे शांत स्वीकार, शिव म्हणजे नशिबाची भांडण नाही, शिव म्हणजे कर्मावर विश्वास, शिव म्हणजे परिणामांशी अलिप्तता, शिव म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, सर्व योगांचा संयम, जीवनयोग, शिव म्हणजे जगणं साधना, शिव म्हणजे प्रत्येक क्षण पवित्र, शिव म्हणजे साधा क्षणही गुढ, शिव म्हणजे रोजचं आयुष्य मंदिर, शिव म्हणजे कामही पूजा, शिव म्हणजे सेवा ही साधना, शिव म्हणजे माणसात देव पाहणं, शिव म्हणजे देवात माणूस पाहणं, शिव म्हणजे अंतर नाही, शिव म्हणजे दुरावा नाही, शिव म्हणजे एक शांती पसरवणं, शिव म्हणजे राग न वाढवणं, शिव म्हणजे द्वेष न पेरणं, शिव म्हणजे प्रेम सहज देणं, शिव म्हणजे अपेक्षेविना प्रेम, शिव म्हणजे नात्यांत मोकळेपणा, शिव म्हणजे बंधन कमी होणं, शिव म्हणजे समज वाढवणं, शिव म्हणजे ऐकण्याची कला, शिव म्हणजे मौनाचं ऐकणं, शिव म्हणजे शब्दांची गरज नाही, शिव म्हणजे गरजेतून समज, शिव म्हणजे उपस्थिती, शिव म्हणजे संपूर्ण
स्थिती, शिव म्हणजे पूर्ण उपस्थिती, शिव म्हणजे इथे आताच, शिव म्हणजे भूत भविष्य, शिव म्हणजे वर्तमान, शिव म्हणजे सर्व, शिव म्हणजे या क्षणात पूर्णता, शिव म्हणजे क्षणाचं सौंदर्य, शिव म्हणजे देव, शिव म्हणजे क्षणात देव, शिव म्हणजे शोध संपतो, शिव म्हणजे समाधान उरतं, शिव म्हणजे शांत असो, शिव म्हणजे डोळ्यात शांती, शिव म्हणजे श्वासात लय, शिव म्हणजे हृदयात स्थैर्य, मनात मोकळीक, शिव म्हणजे आत्म्यात प्रकाश, अस्तित्वाशी मैत्री, शिव म्हणजे अस्तित्वावर प्रेम, शिव म्हणजे कोण बनायचं नाही, शिव म्हणजे जो आहे तो ओळखणं, शिव म्हणजे स्वतःपासून पळणं नाही, शिव म्हणजे स्वतः सोबत थांबणं, स्वतःशी थांबणं, शिव म्हणजे अंतरीचं समाधान, कमी होईपणा, शिव म्हणजे पुरेपणाची जाणीव, शिव म्हणजे पुरे आहे हे भान, शिव म्हणजे समाधानाची सीमा नाही, शिव म्हणजे शेवटी शब्द थांबतात, शिव म्हणजे अनुभूती होते, शिव म्हणजे अनुभूतीत मौन, मौनात सत्य, सत्यात शांती, शिव म्हणजे शांतीत आनंद, आनंदात अलिप्तता, शिव म्हणजे अलिप्तेत प्रेम, शिव म्हणजे प्रेमात स्वातंत्र्य, स्वातंत्र्यात पूर्णपता, शिव म्हणजे तू शोधत होतास ते नाही, शिव म्हणजे तुला जे सापडलं ते, शिव म्हणजे तू जे आहेस ते, शिव म्हणजे बदलायचं काही नाही, शिव म्हणजे ओळखायचं आहे, शिव म्हणजे आठवण, शिव म्हणजे विसरलेलं सत्य, शिव म्हणजे जागृती, शिव म्हणजे जागं होणं, शिव म्हणजे स्वप्नातून बाहेर येणं, शिव म्हणजे वास्तवात शांती, शिव म्हणजे अखेरीस साधेपणा, शिव म्हणजे सहज असू, शिव म्हणजे डोळे मिटून श्वास, श्वासात देव, देवात श्वास, मोकळेपणा नाही, एकच स्पंदन, शिव म्हणजे लय, शिव म्हणजे एकच सत्य, शिव म्हणजे एकच लय, शिवच म्हणजे एकच असत्य, शिव म्हणजे अस्तित्व, शिव म्हणजे शेवट नाही, शिव म्हणजे सुरुवात नाही, शिव म्हणजे मध्येच सगळं, इथेच सगळं, शिव म्हणजे आतच सगळं, बाहेर काही नाही, आत शोध, आत सापडतो, तो आहे शिव, शिव म्हणजे आतच होता, शिव म्हणजे नेहमीच होता, शिव म्हणजे तू शांत झालास की दिसतो, शिव म्हणजे तू थांबलास की तो जाणतो, शिव म्हणजे तू सोडलास की तो मिळतो, शिव म्हणजे तू हरवलास की तो सापडतो, शिव म्हणजे तू नाहीस तेव्हा आहे, शिव म्हणजे मी संपतो तेव्हा जे काही उरतं तो शिव, शिव म्हणजे उरलेलं सत्य, शिव म्हणजे अंतिम शांतता, शिव म्हणजे अंतिम स्वातंत्र्य, शिव म्हणजे अंतिम स्वीकार, शब्दांची गरज नाही, अजून घ्यायचं नाही, समजून घ्यायचं नाही, शिव म्हणजे होऊन जायचं, शिव म्हणजे होऊन द्यायचं, शिव म्हणजे असणं, शिव म्हणजे नसणं, शिव म्हणजे फक्त असण्यात समाधान, शिव म्हणजे असण्यात आनंद, शिव म्हणजे शांती, पूर्णता, असण्यामध्ये शांती, शिव म्हणजे असण्यात देव, शिव म्हणजे हा क्षण, शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे मौन, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे हेच सत्य, शिव म्हणजे हेच जीवन, शिव म्हणजे हेच तू वेगळा नाही, शिव तुझ्यावर म्हणजे तूच, शिव म्हणजे तुझ्यातच, शिव म्हणजे तू शांत असताना, शिव म्हणजे तू जागा असताना, शिव म्हणजे तू स्वीकारतोस तेव्हा, शिव म्हणजे तू सोडतोस तेव्हा, शिव म्हणजे कुठेही जायचं नाही, शिव म्हणजे स्वतःला ओळखतोस तेव्हा, शिव म्हणजे कुठेही जायचं नाही, कुठेही थांबायचं नाही, शिव म्हणजे थांबतोस तेव्हा, शिव म्हणजे तू साक्षी राहतोस तेव्हा, शिव म्हणजे करुणा दाखवतोस तेव्हा, शिव म्हणजे प्रेम करतोस तेव्हा, शिव म्हणजे तू करुणा दाखवतोस तेव्हा, शिव म्हणजे स्वीकारतोस तेव्हा, शिव म्हणजे तू जागा असताना, शिव म्हणजे तू शांत असताना, शिव म्हणजे तुझ्यातच, शिव म्हणजे तुझ्यापेक्षा वेगळा नाही, शिव म्हणजे हेच तू, शिव म्हणजे हेच जीवन, शिव म्हणजे हे सत्य, शिव म्हणजे स्वतःशी असतोस तेव्हा, शिव म्हणजे स्वतःला ओळखतोस तेव्हा, शिव म्हणजे काही बदलायचं नाही, शिव म्हणजे आठवायचं नाही, शिव म्हणजे फक्त आठवायचं, शिव म्हणजे फक्त जाणायचं, शिव म्हणजे फक्त थांबायचं, शिव म्हणजे श्वास घ्यायचा, शिव म्हणजे जागं राहायचं, शिव म्हणजे शांत राहायचं,
शिव म्हणजे असायचं, शिव म्हणजे इथेच आहे, शिव म्हणजे आताच आहे, शिव म्हणजे कायम आहे, शिव म्हणजे नेहमी आहे, शिव म्हणजे तुझ्याशिवाय नाही, शिव म्हणजे तुझ्यातूनच, शिव म्हणजे खरं तुझं स्वरूप, शिव म्हणजे तुझी ओळख, शिव म्हणजे तुझं सत्य, शिव म्हणजे गोंगाटात लपतो, शिव म्हणजे तू शांत झालास की दिसतो, शिव म्हणजे थांबलास की भेटतो, शिव म्हणजे सोडलास की मिळतो, तू नाहीस तेव्हा असतो, शिव म्हणजे तुझं अस्तित्व, तुझं सत्य, तुझी ओळख, तुझं खरं रूप, तुझ्यातूनच सर्व काही, शिव म्हणजे तू, शिव म्हणजे अहंकार राख होतो तेव्हा उरतो तो, शिव म्हणजे उरलेलं शुद्ध अस्तित्व, शिव म्हणजे अंतिम सत्य, अंतिम शांती, शब्दांचा शेवट, अनुभूतीची सुरुवात, शिव म्हणजे सुरुवात शेवट नाही, शिव म्हणजे अनंत प्रवाह, शिव म्हणजे रूपांपलीकडचं सार, शिव म्हणजे नावापलीकडचं सत्य, शिव म्हणजे लाटा पलीकडचं पाणी, शिव म्हणजे शांत महासागर, शिव म्हणजे अनंत प्रवाह, शिव म्हणजे मनतेचं मोकळेपण, शिव म्हणजे मानवतेचं रूप मूळ, शिव म्हणजे शेवटी एकच वाक्य, शिव म्हणजे अनुभव, शिव म्हणजे मौन, शिव म्हणजे शांती स्वीकार, शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे मुक्ती पूर्णता सत्य, शिव म्हणजे तू शांत असतोस तेव्हा, तू जागा असतोस तेव्हा, स्वतःशी असतोस तेव्हा, शिव म्हणजे असण्यातच देव, असण्यातच समाधान, असण्यातच मुक्ती, शिव म्हणजे असण्याचा शिव, शिव म्हणजे असण्यातच आनंद, शिव म्हणजे असण्यात मुक्ती, शिव म्हणजे बस, शिव, शिव म्हणजे शोध सुरू होतो, शिव म्हणजे आत सापडतो, शिव म्हणजे आतच होता, शिव म्हणजे तू विसरलास म्हणून दिसला नाही, शिव म्हणजे आठवलंस म्हणून जाणवला, शिव म्हणजे आठवणच मुक्ती, शिव म्हणजे आठवणच शांती, शिव म्हणजे आठवणच सत्य, शिव म्हणजे तू जेव्हा तू शांत असतोस, शिव म्हणजे सर्व काही. तर महाशिवरात्री म्हणजे काय? शिवाची रात्र नाही तर अहंकार संपण्याची रात्र आहे. ही रात्र अंधाराची नाही, ही रात्र जागृतीची आहे. ज्या रात्री मन शांत ठेवलं जातं, इच्छा कमी केल्या जातात, अहंकारावर उपवास केला जातो, त्या रात्री शिव प्रकटतो. महाशिवरात्रीला शिवाचा विवाह झाला. महाशिवरात्रीला असं काय नाही, फक्त त्या दिवशी शिव आणि शक्ती एक झाले, चेतना आणि ऊर्जा एकरूप झाली. म्हणूनच या रात्री झोप टाळली जाते, कारण झोप म्हणजे अज्ञान आणि जागरण म्हणजे जागरूकता. शिवरात्रीला शिवलिंगावर पाणी अर्पण करतो. पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या विकारांवरती शांततेचं जल अर्पण करणं. या रात्री जो शांत राहतो, जो मौन पाळतो, जो अंतर्मुख होतो, तोच खरी पूजा करतो. शिव म्हणजे अहंकार नाही, शिव म्हणजे सत्य. महाशिवरात्री सांगते शिव बाहेर नाहीये, शिव आत आहे. ज्या क्षणी तू अहंकार सोडशील, ज्या क्षणी तू सत्य स्वीकार करशील, ज्या क्षणी तू राग सोडशील, त्या क्षणी शिवरात्री तुझ्यात आत उघडते, आत घडते. शिवरात्री ईश्वराचा अवतार दिवस आहे. महाशिवरात्र म्हणजे ईश्वर अनुभूतीची रात्र. ही रात्र तामस नाही, ही रात्र सद्गुण वाढवणारी आहे. वेद सांगतात शिव भूत्वा शिव यजेत. शिव म्हणजे शिवला पूजायचं असेल तर आधी स्वतः शिव व्हावं लागतं. शिव भूत्वा शिव यजेत. शिवरात्रीच्या या दिवशी ब्रह्मांडातील शिव तत्व सर्वाधिक जागृत असतं. म्हणूनच ऋषी मुनी योगी या रात्री ध्यानात बसतात. शिवरात्रीला सत्य बोलावं, शिवरात्रीला अहंकार टाळावा, शिवरात्रीला कोणाचं मन दुखू नये. शास्त्रानुसार असं सांगितलं आहे की लिंगोद्भत काळ कोणता आहे? पुराणानुसार या रात्री शिव अनंत ज्योतिर्रूपात प्रकट झाले, ना प्रारंभ ना अंत. म्हणून शिवलिंगाची पूजा, 4 प्रहरांची पूजा, 4 रात्र म्हणजेच रात्र 4 भागांत विभागली जाते. प्रत्येक प्रहरात शिवाचं वेगळं तत्व जागरूक होतं. पहिला प्रहर शांती, दुसरा प्रहर शुद्धी, तिसरा प्रहर वैराग्य, चौथा प्रहर मोक्ष. बेलपत्राचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. बेलपत्र त्रिदल असतं. ब्रह्मा विष्णू महेश बेलपत्र
अर्पण करणं म्हणजे त्रिगुणांचा त्याग. उपवासाचा अर्थ, उपवास म्हणजे भूक नाही, इंद्रियांवर नियंत्रण, जागरण का? रात्री जागरण म्हणजे अज्ञानावर विजय. जो जागा आहे तोच शिवाला पाहतो. महाशिवरात्रीला म्हणायचा मंत्र जो आहे तो ओम नमः शिवाय. या मंत्राचा अर्थ काय आहे? चला तर शब्दाने शब्द जाणून घेऊया. हा मंत्र म्हणजे पंचमहाभूतांची शुद्धी. ओम म्हणजे आकाश, न म्हणजे वायू, म म्हणजे अग्नी, ओम म्हणजे जल, शिव म्हणजे पृथ्वी, वाय म्हणजे चेतना. ओम नमः शिवाय. उपसंहार, पूर्ण धार्मिक अर्थ काय आहे? महाशिवरात्री सांगते शिव मागतो पूजा नाही, शिव मागतो पवित्र अंतकरण. शिवाला दूध नको, शिवाला अहंकाराचा त्याग हवा. शिव जो या रात्री मन, वाणी, कर्म तिन्ही पातळ्यांवर शुद्ध पाहतो तोच खरा शिवभक्त. चला तर ऐकूया छान अशी सुंदर कथा. जे या महाशिवरात्रीला ऐकली तुम्ही तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः, नारायणाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. करचरण कृत वाक्काय जीव कर्म जीवा श्रवणयन जेव्हा मानस वापराधम विहित वाम सर्वमयत क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. नमस्कार भक्तांनो, आज आपण एका अशा दिव्य रात्रीची कथा ऐकणार आहोत जी फक्त सण नाही तर मोक्षाचा मार्ग आहे. आजची रात्र आहे महाशिवरात्रीची, म्हणजे जी रात्र आहे महाशिवरात्रीला, त्या रात्रीला खूप पवित्र रात्र असं मानलं जातं. महाशिवरात्रीचे सात्विक महत्त्व असे आहे. महाशिवरात्री म्हणजे अंधाराची रात्र नाही तर ती अज्ञान नष्ट होण्याची रात्र, अज्ञान नष्ट करण्याची रात्र. ही रात्र वर्षातून एकदाच येते, पण जो शिवतत्व ओळखतो त्याच्या आयुष्यात महाशिवरात्री दररोज असते. वेद सांगतात एको हि रुद्रो न द्वितीयाय तस्थु. शिव एकच आहे, तोच सर्वत्र आहे. या रात्री पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू हे भूत शिवतत्वाशी एकरूप होतात. म्हणून ऋषी मुनी ही रात्र ध्यानात घालवतात. या दिवशी ऋषी मुनी देव या रात्री ध्यान करतात. कथा त्याची अशी आहे. एकदा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव आपल्या श्रेष्ठतेवरून वाद घालत होते. श्रेष्ठतेवरून त्यांनी वाद घातला आणि मी सृष्टीकर्ता असं ब्रह्मदेव सारखं म्हणत होते, मी पालन करता आहे असं विष्णू म्हणत होते. तर तेवढ्यात अवकाशातून एक अगाध ज्योतिस्तंभ प्रकट झाला. या ना त्याचा आरंभ होता ना त्याचा अंत. दोघंही अचंबित झाले. दोघंही त्या स्तंभाचा अंत शोधू लागले. स्तंभ कसा आहे, काय आहे, दोघंही बघू लागले. आश्चर्य झालं दोघांना. ना त्याचा आरंभ ना त्याचा अंत त्यांना मिळाला. ब्रह्मदेव हंसरूप घेऊन वर गेले. विष्णुदेव वराह रूप घेऊन खाली गेले. पण दोघांनाही त्या ज्योतीचा अंत सापडला नाही. तेव्हा त्या स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले, मी अनादी आहे, मी अनंत आहे. हीच रात्र होती शिवरात्रीची. म्हणून शिवलिंगाची पूजा करणं खूप 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 शुभ मानलं जातं. देव आणि असुरांनी अमृतासाठी समृद्ध मंथन केले होते सुरू केले होते तेव्हा पण अमृताआधी भयंकर विष बाहेर आलं. ते विष संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकलं असतं. पण सर्व देव घाबरले. तेव्हा सर्व दानव घाबरले. ते धावले कैलासावर. शरण 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 महादेव. भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं. पार्वती मातेने त्यांचा कंठ दाबून धरला म्हणून विष खाली उतरलं नाही. शिवाचा कंठ निळा झाला म्हणून त्यांचं नाव पडलं नीलकंठ. शिवाने जग वाचवलं, मन ब्रह्मांड वाचवलं, पण कधीही गर्व केला नाही. शिव म्हणजे अहंकार नाही, शिव म्हणजे अहंकाराचा नाश आहे. माता पार्वतीची तपश्चर्या. पार्वती मातेने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी अत्यंत कठोर तप केले. हिमालयाच्या वनात अन्न पाण्याविना देवांनी परीक्षा घेतली, पण पार्वती अढळ राहिली.
अखेर शिव प्रसन्न झाले आणि शिवशक्तीचं मिलन झालं. ही केवळ विवाह कथा नाही, ही आहे या महान रात्री झालेली एक गोष्ट. शिवरात्रीच्या दिवशीच या दोघांचे म्हणजे चेतना आणि ऊर्जेचं मिलन झालं, शिव आणि शक्तीचं मिलन झालं. 4 प्रहरांची पूजा. तर आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीची रात्र 4 प्रहरांची असते. पहिला प्रहर शुद्धी, दुसरा प्रहर स्थैर्य, तिसरा प्रहर वैराग्य, चौथा प्रहर असतो तो मोक्ष. प्रत्येक प्रहरात शिव वेगवेगळ्या रूपात पूजला जातो. शास्त्रोक्त पूजाविधी अशी आहे. दूध मनाची शुद्धता करते, दही स्थैर्य असतं, तूप तेज, मध मधुरता, भस्म देह नश्वरतेचं भान, बेलपत्र त्रिगुणाचा त्याग. उपसंहार शिवरात्रीचा संदेश असा आहे, शिव मंदिरात नाही, शिव अंतःकरणात आहे. जो अहंकार सोडतो तोच शिवाला भेटतो, जो शांत होतो तोच शिव होतो. आजची रात्र शांत असते, शांत सांगते, जागे राहा, शांत राहा, साक्षी राहा. शिवाची तुमची नक्कीच भेट होणार आहे. ओम नमः शिवाय असं लिहून जा कमेंटमध्ये. तर तुम्हाला माहीत आहे का शिव आणि सोमवार यांचा संबंध काय आहे? सोमवार हा आठवड्यातील फक्त दिवस नाही, तो महादेवाचा दिवस आहे. शिवाला सोमनाथ म्हणतात. सोम म्हणजे चंद्र आणि चंद्र शिवाच्या मस्तकावर विराजमान आहे. चंद्र मनाचं प्रतीक आहे. मन सतत बदलतं, कधी आनंदी, कधी दुःखी, कधी स्थिर, कधी अस्थिर. शिव चंद्राला मस्तकावर धरतात. याचा अर्थ एकच, मनावर नियंत्रण ठेवणारा तोच शिवभक्त. सोमवारी उपवास करण्यामागचं कारण हेच आहे. उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणं नाही, उपवास म्हणजे मन, वाणी आणि विचार शुद्ध करणं. सोमवारी शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र अर्पण करणं म्हणजे आपले विकारांवर शांततेचा अभिषेक करणं. आपल्या अहंकारावरती सुद्धा. बेलपत्राच्या 3 पानांमध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. हे 3 गुण ते शिवाला अर्पण करणं म्हणजे हे 3ही गुण त्याच्याच चरणी सोपवणं. म्हणून सोमवाराचा उपवास मन शांत करतो. जो मन शांत करतो तोच शिवाजवळ पोहोचतो. सोमवारी जर तू थोडा वेळ मौन पाळलास, थोडं ध्यान केलंस आणि थोडं ओम नमः शिवाय जप केलास तर तोच खरा सोमवार. कारण शिव बाहेर नाही, शिव शांत मनात आहे. हर हर महादेव. ही रात्र म्हणजे शिवरात्री. शिवरात्री म्हणजे पुराण सांगतं, या रात्री शिव पूर्ण चेतना म्हणून स्थिर झाले आणि शक्ती पूर्ण रूपाने त्यांच्यात विलीन झाली. शिव म्हणजे पुरुष तत्व चेतना, शिव म्हणजे चेतना, शिव म्हणजे सर्व काही, शक्ती म्हणजे प्रकृती तत्व, ऊर्जा, शक्ती म्हणजे ऊर्जा. जेव्हा हे दोन्ही वेगवेगळे असतात तेव्हा सृष्टी असते. म्हणजेच जेव्हा हे दोन्ही वेगळे असतात तेव्हा सृष्टी असते. जेव्हा हे एकरूप होतात तेव्हा स्थिती येते, लय येते. जेव्हा महाशिवरात्रीची ही रात्र होती, लयाची रात्र आहे. हिला लयाची रात्र असे म्हटले जाते. पुराणार्थाने मिलन. काही पुराणानुसार पार्वतीने हजारो वर्ष तपश्चर्या केली. या रात्री शिवाने तिची तपश्चर्या स्वीकारली आणि अर्धनारी नटेश्वर शिव रूप प्रकट केले. अर्धा शिव अर्ध नारी, अधिशक्ती, ना पुरुष ना स्त्री, फक्त एकच तत्व. हेच शिवशक्तीचं मिलन. योग शास्त्रातला अर्थ योग शास्त्र सांगतं, मानवाच्या शरीरात शिव सहस्रार मध्ये आहेत आणि शक्ती मूलाधार मध्ये सुप्त आहेत. सहस्रार मध्ये शिव आहेत आणि शक्ती मूलाधार मध्ये सुप्त आहे, असं योग शास्त्रातला अर्थ सांगितलं गेलं आहे. महाशिवरात्रीच्या रात्री शक्तीवर चढते आणि शिवाची एकरूप होते. म्हणूनच या रात्री ध्यान, जप, जागरण अत्यंत प्रभावी असते. रात्रीच का बरं? कारण रात्र म्हणजे तमोगुण आणि शिव तमोगुणाचा अधिपती. या रात्री ब्रह्मांडात शिवतत्व आणि सर्वाधिक सक्रिय असतं. शेवटचा गूढ अर्थ असा आहे की शिवशक्ती मिलन म्हणजे देवदेवतेचं लग्न नाही,
ते म्हणजे आतल्या चेतनेचं आणि ऊर्जेचं एक होणं. ज्या क्षणी मन शांत होतं, श्वास स्थिर होतो, अहंकार विरघळतो, त्या क्षणी शिवशक्तीचं मिलन आपल्याला आत घडतं किंवा आपल्या आतमध्ये आपल्याला जाणवतं. चला तर मंडळी, कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. चला तर मग ऐकूया महाशिवरात्री विशेष शास्त्रोक्त ध्यान स्क्रिप्ट. हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. प्रारंभ असा करायचा आहे. आपल्याला डोळे बंद करा आणि शरीर स्थिर ठेवा. पाठीचा कणा सरळ करा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करत आहेत. 3 वेळा खोल श्वास घ्या. श्वास आत घेताना मनात म्हणा ओम. श्वास सोडताना मनात म्हणा नमः शिवाय. असं 3 वेळा करा. आजची रात्र सामान्य नाही, म्हणजेच महाशिवरात्र ही सामान्य नाही. ही महाशिवरात्री आहे. ही शक्ती, शिवशक्ती जागरणाची रात्र आहे. 2026 ही जी महाशिवरात्र आली आहे ती खूप पवित्र महाशिवरात्र आहे असं मानलं जातं. रात्र म्हणजे अंधार नाही, रात्र म्हणजे अंतर्मुख होण्याची वेळ. दिवसा मन बाहेर पळतं, रात्री मन आत वळतं. म्हणूनच ऋषी म्हणतात शिवरात्रो जागृतः. या रात्री ब्रह्मांड शांत आहे, वायू स्थिर आहे, आकाश गूढ आहे आणि याच शांततेत शिवतत्व प्रकट होतं. आपल्या आतलं शिवतत्व. श्वासावर ध्यान द्या. आता लक्ष श्वासावर आणा. श्वास आत जातोय तो जीवन आहे, श्वास बाहेर येतोय तो त्याग आहे. शिव म्हणजे श्वासातला श्वास, शिव म्हणजे आत श्वास, शिव म्हणजे बाहेर श्वास, शक्ती. शिव म्हणजे हळूच मनात जप करा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंचमहाभूताची शुद्धी कसं तर जाणून घेऊया. आता कल्पना करा तुमचं शरीर 5 तत्वांनी बनलंय. पृथ्वी स्थैर्य, जल भावना, अग्नी ऊर्जा, वायू श्वास, आकाश चेतना. मनात म्हणा पृथ्वी शिवाला अर्पण, जल शिवाला अर्पण, अग्नी शिवाला अर्पण, वायू शिवाला अर्पण, आकाश शिवाला अर्पण. आता तुमचं शरीर नाही फक्त, होय आता तुमचं शरीर नाही, फक्त शिवतत्व आहे. हे जे आहे ना ते शिवतत्व. शिवलिंगासोबत ध्यान कसं करायचं. आता हृदयात एक तेजस्वी शिवलिंग आहे अशी कल्पना करा. या रात्री ना आकार ना रंग, फक्त प्रकाश. त्या शिवलिंगावर पवित्र जल वाहत आहे असं तुम्ही कल्पना करा. मनात म्हणा हे प्रभू माझं मन शुद्ध कर. दूध वाहत आहे तर म्हणा माझे विचार शुद्ध कर. बेलपत्र वाहत आहे तर म्हणा माझा अहंकार घे. भस्म वाहत आहे तर मला नश्वरतेची जाणीव दे. आता लक्ष मणक्याच्या तळाशी आणा. मूलाधार चक्र, इथे शक्ती सुप्त आहे. श्वासासमोर ती हळूहळू वर चढते. स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध. आता सहस्रार, इथे शिव आहे. शक्ती शिवात विलीन होते. ना तू ना मी, फक्त एक तत्व, शांतता, लय. इथेच शिवशक्ती मिलन आहे. आता काहीही करू नका, जप नको, कल्पना नको, फक्त मौन. जर विचार आले त्यांना जाऊ द्या. तू साक्षी आहेस, शिव साक्षी आहे. हळूच श्वासाकडे या. मनात म्हणा मी देह नाही, मी मन नाही, मी अहंकार नाही, मी शिवतत्व आहे. 3 वेळा मनात जपा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. डोळे हळूच उघडा. महाशिवरात्री ध्यान सांगतं शिव बाहेर नाही, शिव मंदिरात नाही, शिव त्या शांततेत आहे जिथे विचार थांबतात. चला तर मंडळी, नक्की लिहा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव.